नमस्कार, एमके न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। अहिल्यानगर येथील चितळे रोड येथे हिंदू राष्ट्र सेना श्रीराम नवमी उत्सव समिती राधाकृष्ण मित्रमंडळ महाकाल ग्रुप व सचिन पळशीकर मित्रमंडळाच्या वतीने पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे गोळीबार करून हत्या केलेल्या हिंदू बंधू भगिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली। पाकिस्तानचा झेंडा पायदळी तोडून पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, जय श्रीराम अशा घोषणा दिल्या। तसेच पाकिस्तानचा झेंडा लोकांच्या पायदळी तोडवला जावा यासाठी भर रस्त्यात चिटकवण्यात आला। या प्रसंगी सचिन पळशीकर, उत्कर्ष गीते, सुमित देन, रवी दंडी, मयूर देशमाने, आतित अष्टेकर, संजय कुलकर्णी, पिटू अंकाराम, श्रीकांत, अभिनाथ, दिनेश दगडे, सोनू मोकाकुल, ऋषिकेश सामल, आनंद नोमुल, बंटी अंकाराम, ओमकार भोसले, भैया भगत, सूरज गोंधळी, परेश खराडे आदीसह उपस्थित होते। प्रतिनिधीसह महेश कांबळे, अहिल्यानगर। पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद। देश के इन गद्दारों को गोली मारो सालों को, देश के इन गद्दारों को गोली मारो सालों को, देश के इन गद्दारों को गोली मारो सालों को। 22 तारखेला जो दहशती हल्ला झाला, जे 26 निरपराध हिंदू बांधव मृत्युमुखी पडले, त्या संपूर्ण बांधवांना प्रथमतः सकल हिंदू समाज अहिल्यानगर श्रीराम नवमी उत्सव समिती नेहरू मार्केट तर्फे हिंदू राष्ट्र सेना महाकाल ग्रुप तर्फे त्यांना प्रथमतः आदरांजली वाहत आहे, भावपूर्ण श्रद्धांजली। आज आपल्या भारतासारख्या देशामध्ये पहलगाम या ठिकाणी ज्या जिहादी अतिरेक्यांनी निष्पाप नागरिकांवर गोळीबार केला, त्यांना पॅन करून त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळी मारण्यात आली, अशा या दहशतवादी अतिरेकी मुस्लिम अतिरेक्यांना आमच्या संपूर्ण अहिल्यानगर अखंड हिंदू समाजामार्फत श्रीराम नवमी उत्सव समिती हिंदू राष्ट्र सेनेमार्फत जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत। तसेच या अतिरेक्यांना लवकरात लवकर गोळ्या झाडून सर्वांसमक्ष फाशी देऊन शिक्षा करावी आणि संपूर्ण विविध अहिल्यानगरमधील हिंदू संघटनामार्फत आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करीत आहोत। जय श्रीराम, जय शिवराय, भारत माता की जय, हिंदू राष्ट्र की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय श्रीराम। आज आठवड्याखाली 22 एप्रिलच्या दिवशी काश्मीरमध्ये असलेल्या पहलगाम या ठिकाणी दिवसाढवळ्या मुसलमान दहशतवाद्यांनी, इस्लामी आतंकवाद्यांनी हिंदूंवर गोळ्या चालवल्या। त्या ठिकाणी जे पर्यटक म्हणून हिंदू गेले होते, त्या हिंदूंचं नाव विचारून, त्यांचा धर्म विचारून हिंदूंना सर्रासपणे दिवसाढवळ्या या स्वतंत्र भारतामध्ये गोळ्या चालवण्यात आल्या, त्यांना शहीद करण्यात आलं। या मागे मानसिकता ही पाकिस्तानी लांडी जिहादी आणि इस्लामी मानसिकता यामागे कारणीभूत आहे। भारताने शांत न बसून, नुसतं पाणी बंद न करून, भारताने त्वरित पाकिस्तानवर हमला चढवत पाक अधिकृत काश्मीर हे ताब्यात घेतलं पाहिजे। त्यासाठी जर केंद्र सरकारने सैन्य म्हणून आम्हा हिंदुत्ववाद्यांचा पुकार केला, तर आम्ही एकही क्षणाचा विलंब न करता सैनिक म्हणून लढून या लांड्या पाकिस्तानाला निस्तनाभूत करण्याचं काम करू। त्याचसोबत भारतामध्ये असलेल्या हिंदूंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या धर्मबंधूंना त्या ठिकाणी नाव विचारून, धर्म विचारून मारण्यात आलं। आपण भारतामध्ये जे पाकिस्तान परस्त लोक राहतात, यांची कंबर मोडण्यासाठी आपण जी काही खरेदी करू ती फक्त हिंदूंकडूनच करायची आहे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी
पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन